एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून। राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे हे टिंगरेंच्या भेटीला गेलेले आहेत। सुनील टिंगरे उद्या आपला अर्ज मागे घेणार आहेत, मात्र त्याआधी विक्रम काकडे हे सुनील टिंगरेंच्या भेटीला। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या या राजकीय वर्तुळात घडामोडी घडतायत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील टिंगरे उद्या अर्ज मागे घेत असताना विक्रम काकडे त्यांच्या भेटीला गेलेत, काय माहिती प्रदीप? सध्या आपण पाहतोय की महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे जे आहेत ते सध्या सुनील टिंगरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सुनील टिंगरे उद्या आपला विधान परिषदेसाठी जो अर्ज भरलेला होता तो अर्ज मागे घेत आहेत। आपल्यासोबत स्वतः विक्रम काकडे आहेत। मित्राची भेट झाली, काय सांगितलंय ते स्वतः उद्या उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेत आहेत? आता मला सांगितलं त्यांनी अण्णांनी की उद्या अर्ज मागे घेतोय, त्यांचे आभार मानतो मी। पण मी भेटायला त्यांना वेगळ्या कारणासाठी आलतो। निवडणुकीची रणनीती कशी असावी, कुठं कुणाला भेटावं, सगळे प्रमुख लोक कशी मीटिंग घ्यावी त्यासाठी मी आलतो, नियोजनासाठी आलतो। अण्णा, तुम्ही उद्या तुमचा अर्ज जो आहे तो मागे घेताय, कशी सगळी महायुतीची रणनीती असणार आहे? तुम्ही नाराज होता अशा पद्धतीने सुद्धा एक चर्चा होती, मात्र आता स्वतः उमेदवार तुमच्याकडे आलेले आहेत। महायुती म्हणून तुम्ही एकत्र नियोजन करा। 100% तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं होतं की महायुती म्हणून जर एकदा आमच्या कुटुंबाने एक उमेदवार ठरवला, उमेदवार ठरेपर्यंत माझा क्लेम होता, मी त्यापर्यंत क्लेम करणं हा माझा हक्क होता। आणि एकदा निर्णय झाला त्याच्यानंतर आमच्यात काही हे नसतं। आणि आता ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं की उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे। ती 867 पैकी 830 मतं आमची महायुतीची आहे, त्यामुळे आम्हाला कुठलीच शंका नाहीये। अण्णा विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। महायुतीचे सगळेच नेते जे आहेत ते प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील का, किंवा पक्षामध्ये नाराजी आहे अशा पद्धतीचे एक चित्र जे आहे ते बाहेर सांगितलं जात होतं, वस्तुस्थिती त्याच्यामध्ये आहे का? पक्षात कुणीही नाराज नाही। जे निवडणूक उमेदवारी डिक्लेअर होईसपर्यंत प्रत्येक जण आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या आशेने तिथे जे इच्छुक असतात ते आलेले असतात। परंतु एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली त्यानंतर सगळी नाराजी ही दूर होऊन जाते। जे इच्छुक उमेदवार होते त्यांची मी लगभग सगळ्यांचीच भेट घेतलेली आहे। आज मी विलास लांडे साहेबांकडे गेलतो, त्याच्या आधी नाना काटेंकडे गेलतो। हे सगळ्यांचे जेवढे इच्छुक होते, सकाळी शिवतारेंकडे गेलतो, दीपक भाऊंकडे गेलतो, दीपक काकांकडे। तर सगळ्यांना बऱ्यापैकी आज भेटून आलोय। सगळ्यांनी रणनीती कशी एकत्रित काम करतील हा विश्वास 100% विश्वास आहे, सगळे एकत्रित काम करतील। अण्णा, तुम्ही उद्या तुमचा उमेदवारी अर्ज मागे घेताय? हो, उद्या सर्वप्रथम मी दादांच्या याला भेट देणार, मूर्ती हे करणार आणि त्यानंतर जाऊन माझा उमेदवारी अर्ज माघार घेणार मी। आता आपण पाहतोय की सुनील अण्णा टिंगरे यांची भेट घेतल्यानंतर विक्रम काकडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आम्ही पक्ष म्हणून सगळे प्रचाराचं नियोजन जे आहे ते करतोय। जे काही नाराज होते अशी जी चर्चा होती त्या सगळ्यांची आज मी भेट घेतलेली अशी प्रतिक्रिया विक्रम काकडे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पुण्याच्या विधान परिषदेमध्ये सुनील टिंगरे आपला उमेदवारी अर्ज उद्या मागे घेत आहेत, मात्र त्याआधी विक्रम काकडे हे रात्री त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तिथून ही सगळी माहिती आपण घेत होतो।